जलजीवन मिशनच्या निधीवरून दिल्लीतील बैठकीत वाद झालाय। पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून केंद्राकडे निधीची मागणी करण्यात आली, तर केंद्र सरकार सरसकट नाही तर योजनानिहाय निधी देणार। केंद्रीय मंत्री CR पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। दरम्यान या बैठकीत खासदारांकडून जलजीवन मिशनच्या कामांबाबत तक्रारी आल्यात। जलजीवन मिशनसाठी निधी अपुरा पडत असल्याची तक्रार खासदारांनी मंत्र्यांकडे केली आहे। प्रत्येक मतदारसंघामध्ये जलजीवन मिशनच्या कामांच्या संदर्भात ज्या इर्रेग्युलरिटीज दिसल्यात या सगळ्याच खासदारांनी माननीय मंत्री महोदयांच्या समोर आणून दिल्या आणि माननीय मंत्री महोदय CR पाटील साहेबांचं मनापासून खरं तर सगळ्या खासदारांच्या वतीनं आम्ही आभार मानले, कारण की या तक्रारी या ऐकून घेणं गरजेचं होतं आणि यामध्ये अनेक कामांमध्ये कामं अपूर्ण स्थितीमध्ये आहेत, अनेक ठिकाणी पाणी आहे तर योजना नाही, सगळ्या ज्या तक्रारी होत्या या सगळ्या तक्रारी आज सगळ्याच खासदारांनी या माननीय मंत्री महोदयांसमोर मांडल्या। सत्ताधारी असो का विरोधक असो सर्वांनी एकच विषय सांगितलं की याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे। जिथं कामं कंप्लीट झाले तिथे पैसे मिळालेले नाही आहे। कॅबिनेट मिनिस्टर CR पाटील साहेबांनी उत्तर दिलं, त्या उत्तरामध्ये कुठल्याच सांसदच्या समाधान झालेलं नाही आहे। आमचे सर्व प्रपोजल व्यवस्थित आहे, आम्ही वेळेच्या आतमध्ये सर्व पैसे आपली मागणी केलेली आहे। त्यानंतरही 65 कोटी रुपये आमचे निधी केंद्राकडे अडकून आहे। स्टेट गव्हर्नमेंट आम्हाला ते केंद्र पैसे देत नाही, याच्यामध्ये ते मीटिंग संपली। विरोधी जे खासदार आहेत यांच्या विशेष डिमांड ह्या होत्या की ज्या कॉन्ट्रॅक्टर्सनी काम पूर्ण नाही केले आहे त्यांना पिनलाइज करण्यात आलं पाहिजे। तोही विषय मीटिंगमध्ये गाजला आहे, परंतु एकंदर माझ्या लोकसभा असेल, महाराष्ट्रातील सगळे जिल्हे असतील, विशेषतः ग्रामीण भागातील सगळे जिल्हे असतील, आम्हाला सगळ्यांना एक विश्वास माननीय CR पाटील साहेबांनी दिला की येत्या काही महिन्यामध्ये ही योजना यशस्वीरित्या पूर्ण करण्यात येईल। तुम्ही जे दिलेली आकडेवारी ते चुकीची आहे आणि याच्यावर मंत्री महोदय बिलकुल निरुत्तर होते। आज सगळ्यांनाच माहीत आहे का जलजीवन मिशन हे पूर्ण स्टेटमध्ये फेल्युअर आहे। आकडे शेवटी चुकीचे हे आकडे आहेत। आता 2026 चालला आहे, तर कशी काय हे सक्सेस होऊ शकते हा एक प्रश्नचिन्ह निर्माण होतोय। गावखेड्यामध्ये प्रत्येक घरी जानवर असतात, ते कुठून पाणी पिणार आहे साहेब? तुम्ही शहरामध्ये जास्त पाणी देता आणि गावामध्ये कमी देता, तर आपणास विनंती आहे का या प्रश्नाकडे आपण लक्ष द्या।